नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। आज आपण बाप्पांच्या प्रसादासाठी बेसन लाडू बनवत आहोत। हे लाडू अतिशय रवाळ दाणेदार असे बनतात, अजिबात तोंडामध्ये चिकटणार नाहीत आणि थंड झाल्यानंतर कडकही होणार नाहीत, अतिशय मऊसूदही राहतील। यामध्ये आपण रवा वगैरे कोणतीही गोष्ट वापरलेली नाही, फक्त बेसन आणि साखरेपासून बनवलेत। चला तर लाडू बनवायला घेऊया। इथं मी बेसन लाडूसाठी घरातीलच दळलेलं जे डाळीचं पीठ असतं तेच वापरलेलं आहे। त्यासाठी मेजरिंग कपनुसार आपण 2 कप बेसन पीठ घेणार आहोत। सुरुवातीलाच एक निवेदन करते, माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मी दळून आणतानाच थोडंसं जाडसर दळून आणलेलं आहे। नेहमी पिठलं करताना किंवा लाडू करताना पीठ जाडसर लागतं, त्यामुळे माझ्याकडे नेहमी दळलेलं पीठ हे जाडसरच असतं। लाडूला पीठ नेहमी चाळून घ्यायचं आहे। आता आपण बेसन पीठ भाजण्यासाठी डालड्याचा वापर करणार आहोत। तर जेमिनीचा मी 2 कप पिठासाठी 1 कप डालडा घेतलेला आहे। तो नेहमी अगोदर गरम करून घ्यायचा। बेसन पिठाचे लाडू करताना नेहमी जाड तळाची कढई किंवा पातेलं तुम्ही वापरायचं आहे। त्यासाठी मी जाड तळाची कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला थोडं पाव कप आपण तूप टाकून घेणार आहोत आणि बेसन सगळंच्या सगळं एकत्र भाजायला टाकायचं आहे। तुमच्याकडे जर तूप असेल तर तुम्ही तुपामध्येही लाडू बनवू शकता। साजूक तुपातलेही लाडू खूप छान बनतात या पद्धतीने जर तुम्ही केले तर। बेसन भाजायला सुरुवात झाली की सुरुवातीला थोडं तूप टाकायचं आणि नंतर जसं लागेल तसं 2-2 चमचे मी या पद्धतीने टाकते त्या पद्धतीने टाकत जायचं आहे। 2 कप पिठाचे साधारण माझे 12-13 लाडू झाले होते, पण मी मोठे लाडू केलेले आहेत। तुम्ही जर छोटे लाडू बनवले तर 15-16 लाडू छान बनतील तुमचे। बेसन छान भाजून घ्यायचं आहे, अगदी फेस सुटेपर्यंत। पाहू शकताय जसं बेसन भाजत जाईल तसं जसं ड्राय बनत जाईल तसं आपण त्यामध्ये 2-2 चमचे तूप टाकत जायचं आहे। आता साधारण 10 मिनिटं बेसन भाजायला टाकून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता बेसनचा कलरही चेंज झालेला आहे आणि बेसनला आता फेस सुटायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला जाणवायला लागतं की बेसन हलकं झालेलं आहे, हलवताना हलकं हलकं वाटायला लागतं। सुरुवातीला ज्यावेळेला आपण कढईमध्ये बेसन पीठ टाकतो त्यावेळेला हलवताना आपल्याला कडक जातं, परंतु ज्यावेळेला बेसन भाजत जातं त्यावेळेला हलकं हलकं होत जातं, बेसनला जाळी सुटायला सुरुवात होते। साधारण आता 20 मिनिटं झालेली आहेत आणि बेसनचा रंग चेंज झालेला आहे आणि फेस सुटलेला आहे पूर्ण बेसनला आणि जाळीही पडलेली आहे छान आणि अगदी असं पातळ ज्यावेळेला बेसन होतं त्यावेळेला आता आपण एक ट्रिक वापरणार आहोत, त्यामुळे आपले बेसनचे लाडू अगदी रवाळ दाणेदार बनणार आहेत। इथं मी पाव कप थंड दूध घेतलेलं आहे आणि ते आता यामध्ये आपण टाकणार आहोत। गॅस अगदी त्यावेळेला कमी करायचा आहे। पाहू शकताय दूध अगदी छान टाकल्यामुळं आपल्या बेसनला छान फेस आलेला आहे आणि त्या दुधामध्ये बेसन चांगलं शिजतं। असं केल्यामुळं बेसनला छान जाळी पडते आणि आपले लाडू अजिबात तोंडामध्ये चिकटत नाहीत। त्यावेळेला सुरुवातीला आपलं बेसन पातळ झालेलं असतं, त्यावेळेला बेसनचं टेम्परेचर खूप जास्त असतं आणि ज्यावेळेला आपण त्यामध्ये दूध टाकतो त्यावेळेला टेम्परेचर अगदी कमी होतं, त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आहे आणि अंगावर उडण्याची खूप शक्यता असते। आता बेसन छान आपलं भाजून झालेलं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि थोडं थंड होऊन द्यायचं आहे। कढईमध्येच थोडं हलवून थंड झाल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं बेसन, कारण कढईमध्ये आपण जर साखर टाकली तर परत बेसन आपलं पातळ होईल आणि लाडू वळता येणार नाहीत। त्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये बेसन काढून घेणार आहोत आपण। पाहू शकताय आपल्या बेसनचा रंग चेंज झालेला आहे आणि बेसन आपलं छान शिजलेलं आहे, त्यामुळेच आपले लाडू चिकटणार नाहीत, अतिशय रवाळ दाणेदार होणार आहेत। बेसनचं टेम्परेचर कमी झाल्यानंतरच साखर टाकायची आहे, असं हात लावून पाहायचं आहे आणि खूप जास्तही थंड करायचं नाही, नाहीतर परत आणि ते कडक होऊन जातं, लाडू वळता येणार नाहीत। मीडियम टेम्परेचरवरती साखर टाकायची। आपल्याला जेव्हा टच करता येतोय त्यावेळेला आपण साखर टाकणार आहोत। इथं 2 कप पिठासाठी साधारण मी 1.25 कप साखर घातलेली आहे। तुम्हाला कमी पाहिजे असेल तर कमी टाकू शकता, परंतु पिठाचे लाडू असल्यामुळं साखर जास्त असेल तर गोड लाडू लागतील, नाहीतर कमी लागतात, त्यामुळे नाहीतर पीठ लागेल। त्यापेक्षा तुम्ही जास्त साखर टाकली तर लाडू छान होतील तुमचे। तर मी वेलची पावडर वरून टाकणार नाही, बेसन भाजतानाच मी वेलची पावडर अगोदरच टाकली होती। बेसन भाजतानाच वेलची पावडर जर टाकली तर लाडूला छान वास अगोदरच येतो, बेसन भाजत जाईल तशी वेलची पावडरही भाजत जाते। तर पाहू शकताय आपलं साखर आणि पिठाचं प्रमाण अगदी करेक्ट झालेलं आहे।
एकसारखं एकदम करून घ्यायचं, असं मळून घ्यायचं, म्हणजे मग लाडू व्यवस्थित छान बांधता येतात. बेसनाचं मिश्रण असं हातानं छान मळून घ्यायचं, म्हणजे मग लाडू परत चिकट होणार नाहीत आणि व्यवस्थित होतील, कडकही होणार नाहीत. घातल्यावर सुद्धा थोडं थंड झाल्यानंतरच मग लाडू वळायला घ्यायचे आहेत, नाहीतर मग लाडूंचा शेप आपला चेंज होतो. म्हणजे लाडू बनतात परंतु लाडूंचा शेप व्यवस्थित होत नाही, परत आणि डबल वळावे लागतात. त्यासाठी मी थंड झाल्यानंतर परत लाडू वळायला घेतलेले आहेत. साधारण 10 मिनटं थंड करायला मी फॅनखाली ठेवलं होतं, मग छान लाडू वळायला येतात. इथं पाहू शकताय आपले लाडू छान वळून तयार व्हायला लागले. मी सगळे लाडू अशा प्रमाणात वळून घेणार आहे. या परफेक्ट प्रमाणात जर तुम्ही लाडू केले बेसनाचे तर अगदी छान तुमचे लाडू चिकट होणार नाहीत, रवाळ दाणेदार असे लाडू तुमचे बनतील. आणि फक्त 2 कप घरातीलच बेसन पिठापासून आपण इथं 14 ते 15 लाडू बनवलेले आहेत. तर बाप्पांच्या प्रसादासाठी तुम्ही असे लाडू बनवून बघा बरं, तुमचे लाडू कसे होतात ते. इथं आपण लाडवाच्या डेकोरेशनसाठी काजूचे काप आणि बदामाचे काप आहेत ते लावलेले आहेत. तुम्ही मनुकेही लावू शकता किंवा मगजबीही लावू शकता. आपले लाडू किती छान वळून झालेत पाहू शकताय. आता आपला बाप्पांचा प्रसाद तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा तुमचे लाडू कसे झालेत ते. आता तुम्हाला मी दाखवते. आता लाडू करून साधारण 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आपले लाडू किती मऊसूत झालेत पाहू शकताय. थंड झाले तरी लाडू हे कडक होणार नाहीत. तुम्ही अशाच पद्धतीने लाडू बनवा, तुमचे लाडू अजिबात कडक होणार नाहीत, तोंडामध्ये चिकटणार नाहीत आणि अतिशय रवाळ दाणेदार बनतील. तर आपण बाप्पांना प्रसाद दाखवून घेऊया. चला, नक्की या गणेशोत्सवात हे लाडू नक्की ट्राय करून पहा. धन्यवाद.